हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो व्हिडिओची सुरुवात अगदी मॉर्निंग पासून करते आहे आणि त्यातल्या त्यात आपण खूप दिवसानंतर भेटत आहोत. तर चला आज व्हिडिओ पूर्ण फुल डे व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. सो काय झालं ना, 2 दिवसापासून आमच्याकडे भरपूर मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे बऱ्यापैकी झाडांमध्ये भरपूर पाणी इथे झालेलं आहे. त्यातल्या त्यात सदाफुली जी आहे ती पाण्यामुळे म्हणजे थोडी वाकल्यासारखी झाली. तसंही सदाफुलीला भरपूर फ्लावरिंग्स जे आहे ते होत आहे, त्यामुळे मी थोडंसं झटकल्यासारखं केलं सगळे झाडं. कारण पूर्ण जर मी कुंडीतलं पाणी जर काढायला गेली ना तर सगळी बाल्कनी खराब होणार आणि आता माझ्यामध्ये तेवढी हिंमतच नाही आहे की मी ही बाल्कनी क्लीन करून घ्यावी. म्हणून मी शक्यतो जेवढं झाडांवर पाणी होतं ते असं झटकून घेतलं. त्यातल्या त्यात काय होत आहे ना, जास्वंदाच्या झाडाला कळ्या भरपूर आलेल्या आहेत, पण असं छान अर्धवट फूल पण उमलतो, पण माहिती नाही तो फूल पूर्णपणे असं उमलतच नाही, मध्येच तो गळून जातो. त्याचा मला खरंच खूप दुःख होतो, कारण बरेचदा जास्वंदाच्या झाडाला मी खूप काय काय प्रयत्न करते, पण त्याची चांगली ग्रोथ होतच नाही किंवा आता हळूहळू ग्रोथ होत आहे. आधी तर त्याला अजिबात फ्लावर्सच येत नव्हते, आता कळ्या येतात, फ्लावर्स येतात, पण मध्येच गळून जातात. त्यावर काही तुमच्याकडे सोल्युशन असेल तर मला नक्कीच सांगा. त्यातल्या त्यात शोच्या झाडाची म्हणजे एक कटिंग पावसाच्या फ्लोमुळे ती गळून पडली होती. म्हटलं आता या कटिंगला वेळेवर जर मी नाही लावली तर ती कटिंग अशीच होणार आणि माझ्या हाताने कटिंग्स वगैरे खूप छान लवकर ग्रो होतात, म्हणून मी ते दुसऱ्या कुंडीमध्ये लावून दिली. तर चला झाली आता स्वयंपाकाची वेळ. आज स्वयंपाक करताना तर थोडंसं गडबड घोटाळा जे आहे ते झालेला आहे. ते म्हणजे काय झालं, पावसामुळे मला 2 दिवस बाहेरच पडता आलं नाही. त्यातल्या त्यात मला थोडं बरं नव्हतं, म्हणून गव्हाचं पीठ काही मी दळूनच आणलं नाही. सो असं झालं, आता माझ्याकडे अजिबातच गव्हाचं पीठ नव्हतं. त्यातल्या त्यात मुलांची स्कूल आहे, यांचं ऑफिस आणि त्यांना चपात्या लागतातच लागतात. तर आता माझ्या डोक्यात असं प्रश्न सुरू होतं की मी काय बनवू की म्हणजे मला ते टिफिनवर सुद्धा देता येईल आणि घरचे मनसोक्त खूप आनंदाने खातील सुद्धा. सो तेच विचार करत मी फ्रीजच्या समोर बसली. सो भरपूर काही म्हणजे बघितल्या वस्तू, पण तेवढं तर भाजीचं पण नव्हतं, कारण या मंगळवारचा म्हणजे बाजार पण मी केला नव्हता, कारण पाऊसच तेवढा होता. सो मला बाजार सुद्धा आणता आलं नाही, त्यामुळे मी आता इथे विचार करत आहे की काय बनवू. सो यामधले मिरचीचा डब्बा घेतला, त्यानंतर एक म्हणजे टोमॅटो घेतला, कोथिंबीर घेतलं. म्हटलं चला आता जे आहे त्यातच आपण काहीतरी असं हलकं फुलकं बनवून घेऊया. सो मी मसाले भात बनवायचं जे आहे ते फायनल केला. त्यातल्या त्यात मसाले भात बनवायचं फायनल तर केलं, पण माझ्याकडे फ्लावर्स सुद्धा नव्हते त्यामध्ये घालण्यासाठी, म्हणून मग इथे सोया चंक्स जे असतात ना ते मी इथे भिजू टाकत आहे. सो चिवला सोया चंक्स खूप जास्त आवडतात, म्हणून मी मसाला भातामध्ये आवर्जून टाकत असते. त्यानंतर इथे थोडा वेळ भिजवत घातला. त्यानंतर पोटॅटो होते माझ्याकडे. सो लकीली आज पोटॅटो होते आणि चांगले फ्रेश होते, म्हणून पोटॅटो छान त्याचं पील काढून बारीक बारीक कट केला. अगदी कांदा, टोमॅटो आणि मिरची सुद्धा कट केली. सो मी आधी जे आहे ना मसाला भातामध्ये मी टोमॅटो घालतच नव्हती, पण जेव्हा मागे नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी म्हणजे अगदी म्हणजे कामांच्या गडबडीमध्ये टोमॅटो घालून दिला होता, पण तेव्हा टेस्ट खूप छान झाली होती, म्हणून मी इथे टोमॅटो सुद्धा कट केला. त्यातल्या त्यात फोडणी घालताना असं झालं की जिरा सुद्धा संपलेला होता. म्हणजे मला असं चिडचिड होत होती ना की म्हणजे एक तर गव्हाचं पीठ नव्हतं, त्यामुळे चपात्या स्किप झाल्या. त्यातल्या त्यात मसाला भात फायनल केलं तर त्यामध्ये फ्लावर्स नाही आणि त्यातल्या त्यात आता फोडणीसाठी जिरा सुद्धा नाही. सो अशा भरपूर गोष्टी होत असतात. तर असं मूड ऑफ झालं. तर म्हटलं चला असो, आता काही म्हणजे रोजच्या घडामोडीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते होतच असतात. आपल्याला यातूनच म्हणजे निघावं लागते आणि मला असं वाटते आपल्याकडे जे आहे ना त्याच्यातच आपण समाधानी आणि खुश राहू ना, तर ते आपल्या जीवनासाठी खरंच खूप चांगलं असते. म्हणून मी म्हणते तुम्हाला की जेवढं आहे तेवढ्यातच खुश राहा, मस्त राहा आणि मस्त आनंदी जीवन जगा. सो चला इथे मी जे आहे ना मसाला भाताची फोडणी देऊन देते, कारण तसंही मसाला भात म्हटलं तर फारसं असं वेळ काही लागत नाही आणि माझ्याकडे आज बऱ्यापैकी खूप चांगला वेळ आहे, कारण मी खूप लवकर उठली होती आणि त्यातल्या त्यात म्हणजे पटापट जे आहे ते मसाला भात होऊन जाते आणि यासोबतच थोडी म्हणजे कढी सुद्धा बनवून घेते. म्हणजे टिफिनवर तर मी मुलांना कढी नाही देत, पण मसाले भात सोबत घरी तर कढी जरी खाल्ले तरी मग त्यांचं थोडं पोट जे आहे ते चांगलं भरल्यासारखं होईल. कारण काय झालं ना, रोजचं आमचं रुटीन आहे, सकाळी चपात्या भाजीच खाल्लं जाते आमच्याकडे सगळ्यांना, मुलं वगैरे. सकाळी राईस आमच्याकडे म्हणजे शक्यतो मी एकटीच खाते, बाकी काही खातच नाही. त्यामुळे असंच सुरू होतं की डोक्यामध्ये की चांगल्यात चांगला बनवण्याचा प्रयत्न करते मी, म्हणजे मुलं छान पोटभर असं खाऊ शकतील असं. सो मी मसाले वगैरे काही यामध्ये ॲड केले नाही.
तर 2-4 जेवढं काही सामान होतं ते ॲड करून फटक्यामध्ये जे आहे मी ते मसाला भात बनवून घेतलेला आहे. सो यामध्ये मी गरम पाणी जे आहे ते टाकत असते, त्यामुळे भात लवकर शिजला जातो आणि एका शिट्टीमध्ये जे आहे खूप छान मऊसूद असा म्हणजे अगदी मोकळा मसाला भात जो आहे तो तयार होतो. म्हणजे घरी खायचं असलं तर आपलं थोडं म्हणजे असं थोडं ड्राय किंवा असं ग्रेव्हीसुद्धा झाली तरी चालते, पण टिफिनवर द्यायचं आहे म्हटलं तर मग थोडं मोकळं असलं की ते अजूनच छान. म्हणून मी इथे गरम पाणी घालते. आता कुकर लावून घेते आणि अशा पद्धतीने आजचं माझं म्हणजे आजच्या दिवसाची गडबड जी आहे ती अशा पद्धतीने झाली होती. त्यानंतर मला एक सवय आहे, म्हणजे जे काही म्हणजे किचन ओट्यावर अशा छोट्या मोठ्या वस्तू असतात ते मी पटापट उचलण्याचा प्रयत्न करते, कारण मला खूप जास्त पसारा असला की माझं डोकं खूप दुखते. सो तुम्ही सुरुवातीपासून माझे व्हिडिओ बघत असाल तर मी सुरुवातीपासून अशीच आहे आणि मी नेहमी अशीच राहणार. त्यानंतर इथे कढीची फोडणी घालते म्हटलं, पण तेवढ्यामध्ये वेदांत वगैरे जे आहे ना त्याची अंघोळ झाली होती. सो असं झालं होतं की चिवचं एक सॉक्सच मिळत नव्हता. सो तिचं सॉक्स शोधण्यामध्ये भरपूर वेळ गेला माझा. त्यानंतर मला इथे कढीसुद्धा फोडणी द्यायची होती. सो मिरची कट केली आणि लसूणसुद्धा सोलून नव्हता. म्हणजे घरात जर आपण म्हणजे बायका खरंच म्हणजे एक हाऊसवाईफ जेव्हा म्हणजे बिमार पडते ना तेव्हा घराची अवस्था काय होते हे तुम्ही समजू शकता. सो तसंच काय झालेलं आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे काहीच प्रिपरेशन नाही आहेत. म्हणजे लसूणसुद्धा सोलून नव्हतं, त्यामुळे पटापट सगळं म्हणजे जेव्हाच्या तेव्हाच मला इथे करावं लागत आहे. त्यानंतर इथे दही मी छान असं मस्त मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडं बेसन पीठ लावते, ज्यामुळे कढी मग फुटत नाही आणि अगदी छान कढी होते. टेस्ट पण छान होते आणि कढीची कन्सिस्टन्सी पण खूप चांगली होत असते. त्यानंतर बघा इथे छोटा मोठा स्वयंपाक जो आहे तो मी करून घेते आहे. सो इथे कढीची फोडणी देऊन दिली. त्यानंतर बघा ॲपल संपलेले होते म्हणून आज अनारचा नंबर लागलेला आहे. नाहीतर शक्यतो अनार खूप कमी मी टिफिनवर देत असते, कारण तसं रोज मी मुलांना ॲपलच देत असते टिफिनवर. म्हणजे एखादा फ्रूट्स त्यांना द्यावा म्हणून मी ॲपल देते आणि दोघंही खूप आवडीने खातात. तर तसं तर वेदांतला अनारसुद्धा खूप जास्त आवडते, पण होते असा अनार छिलायला खरंच खूप जास्त कंटाळा येते आणि ॲपल कसं वेळेवर कट करा आणि फटक्यात जे आहे टिफिनमध्ये भरून देऊन द्या असं होऊन जाते. पण आज माझ्याकडे तो सुद्धा ऑप्शन नव्हता. सो ॲपलच नव्हते घरात, त्यामुळे म्हटलं चला आता यांना टिफिनवर काय देऊ. आणि बऱ्याच दिवसापासून हा अनार होते माझ्याकडे. सो हे पटापट अनार जे आहे ते चिलून घेत आहे आणि म्हटलं चला अनारचे दाणे देऊया. तसंही अनारमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं, छान विटॅमिन्स असतात आणि मुलांना म्हणजे शक्यतो टिफिनमध्ये रोजचं एक तरी फ्रूट्स आपण दिलंच पाहिजे. रोज जर आपण ॲपल दिलं तर ते खूपच चांगलं, पण अधेमध्ये ॲपल किंवा आपण कुठला पपया किंवा अनार अशा जे काही म्हणजे 2-3 असे सिजनेबल फ्रूट्स आहे ते आपण देऊ शकतो. सो सगळे दाणे इथे काढून घेतले. म्हटलं मुलांना जेवण पण देऊन दिलं, त्यात आता मला टिफिन भरायचं होतं. सो चिवच्या पप्पांचं आणि मुलांचं टिफिन जे आहे ते एकसाथच भरून घेते आहे. सो ते फक्त मसाला भात आहे, त्यामुळे जो मोठा टिफिन आहे तो मी काही म्हणजे मुलांना देणारच नाही आहे. सो जे म्हणजे छोटे छोटे मी काचाचे असे टिफिन डीमार्टमधून आणलेले आहेत ना, त्या टिफिनमध्ये मी भात भरून दिला आणि एका छोट्या डब्यामध्ये इथे मी अनार दिलं. आज खूप जास्त टिफिन काही द्यायचंच नाही आहे, कारण तसंही मुलांचं लवकर म्हणजे स्कूल जे आहे ते संपणार आहे, त्यामुळे खूप जास्त काही असं टिफिन मी दिलंच नाही.
त्यानंतर बघा मुलांना सोडून आली मी. सोडून आल्यानंतर एकदम असं पटकन मला म्हणजे गोकर्णाचं झाड दिसला आणि त्याला एवढी सगळी फ्लावरिंग बघून जे आहे ना मला खरंच चक्क म्हणजे आश्चर्यच वाटला. सो काय होत होता ना म्हणजे 2-3 दिवसापासून ही आधी जी कुंडी होती ना गोकर्णाची ती खिडकीजवळ होती. सो तिला आता इथे मी छान असं उन्हात आणून ठेवलं आणि त्याला फ्लावरिंग्स खूप छान येत आहे. त्यातल्या त्यात तुम्ही इथे जास्वंदाला बघू शकता बऱ्यापैकी कड्या आलेल्या आहेत, पण अर्ध फूल उमलून ते गळून काय जातात याचं नक्की मला सोल्युशन सांगा. त्यानंतर सदाफुलीला तर भरपूर म्हणजे फ्लावरिंग्स येत आहे. तर चला आता काय झालं होतं ना, काल प्रचंड पाऊस होत होता त्यामुळे चिवच्या पप्पाने काही गाडी घरी आणलीच नव्हती, म्हणून त्यांना आता सोडायची ड्युटी जी आहे ती माझी होती. म्हणून म्हटलं चला आता तुम्हाला सोडून देते मी. तुम्ही इथे बघू शकता पावसामुळे तुमसरच्या रोडची काय अवस्था झालेली आहे. अगदी इतके रोड खराब झाले ना की खूपच जास्त. सो मी थोडं जे आहे ते शूट केलं. त्यानंतर बघा डिवायडरवर इतके छान छान फ्लावर्स आहेत ना, म्हणजे डिवायडरवर खूप छान छान असे फ्लावरिंग किंवा आपण एखाद्या घरचा सुद्धा एखादा झाड तिथे म्हणजे एक्स्ट्रा जर आपल्याकडे असेल तर आपण डिवायडरवर नेऊन लावलं ना तर खरंच त्याची ग्रोथ खूप छान होते आणि दिसायलाही खरंच खूप सुंदर म्हणजे दिसते. सो मी कधी म्हणजे असं रस्त्याने गेली की डिवायडरला एकदा तरी चांगले निरखून बघते की किती छान छान इथे फ्लावरिंग्स जे आहे ते आलेली आहे. तर चला आता यांना सोडून आली मी. आता घरातले माझे छोटे मोठे कामे होते. सो कॅमेरा मी खूप फास्ट मोडमध्ये केलेला आहे आणि घरातली कामे करून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.